Can you read the conversation given on textbook page number 74 and answers? हे टेक्स्टबुक मधून सुद्धा पाहू शकता तुम्ही. टेक्स्टबुक मधून जे आन्सर दिलेले नाही आहेत ते यामध्ये सर्व आन्सर भेटतील तुम्हाला. ऑलवेज वर्कबुक मध्ये सुद्धा तुम्हाला सोडवण्यासाठी याचा नक्कीच उपयोग होणार आहे. मुलांनी याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि स्क्रीनशॉट काढून तुम्ही क्वेश्चनचे आन्सर्स लिहू शकता किंवा लर्न करू शकता. सर्व क्वेश्चनचे आन्सर इथे भेटतील. A to Z क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला पाहायला भेटतील. आता हे आहे क्वेश्चन अँड आन्सर्स. तुम्हाला जर फक्त टेक्स्टबुकमध्ये असणाऱ्या क्वेश्चनचे आन्सर्स पाहायचे असतील तर इथे स्टार केलेले असणार आहेत. हे स्टार आहेत ते क्वेश्चन सगळे टेक्स्टबुकमधील असतील. आणि तुम्हाला जर वर्कबुकमध्ये सोडवायचं असेल तर तुम्ही इथे सर्व क्वेश्चनचे आन्सर पाहू शकता. जे स्टार केलेले आहेत ते टेक्स्टबुकमध्ये क्वेश्चन असतात. जे स्टार केलेले नाहीत ते एक्स्ट्रावाले आहेत. तुम्हाला जे पाहायचे आहे, ज्याचं आन्सर पाहायचं आहे त्याचं स्क्रीनशॉट काढू शकता आणि तुम्ही तुमचे वर्कबुक किंवा टेक्स्टबुक नोटबुकमध्ये तुम्ही सोडवू शकता. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत आहे. सर्व क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला माझ्याकडे भेटतील. फक्त टेक्स्टबुकचे भेटत नाही आहेत तर सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी देणार आहे. इथे पाहू शकता क्वेश्चन नंबर 5 आहे. त्याच्यामध्ये एकही स्टार केलेलं नाही आहे इथे दिसत. इथे आहे तर हे टेक्स्टबुकमध्ये असणार आहे. टेक्स्टबुकमध्ये याचा आन्सर सापडत नसेल तर तुम्ही इथे माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट लेसन्सचे क्वेश्चन आन्सर तुम्हाला पाहायला भेटतील. इथे वर्कबुकमध्ये आपल्याला खूप प्रॉब्लेम सॉल्व करायला लागतात. त्यापेक्षा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये येऊन त्याचं स्क्रीनशॉट काढायचे मुलांनी आणि त्याचे क्वेश्चनचे आन्सर रेफर करायचे आहेत. इथे ॲक्टिव्हिटीज प्रोजेक्ट सर्व काही तुम्हाला पाहायला भेटतील.